नमस्कार मंडळी, कशा आहात? बरे आहात ना? आज आपण गोळ्याची आमटी करूया. चला मग तुमका आधी मी वाटण दाखवते काय काय केलेलं असं. आता वाटतात काय काय घातलंय का या असा वाटण. त्याच्यात खोबरा असा, कांदा असा, लाल तिखट, हळद, धणे असत थोडे आणि 2-3 ह्याचे लसणीचे पाकळे असत घातलेले आणि त्याचा हे वाटण केलेलं असा. तर आपण आधी फोडणी घालून घेऊया. त्यात आपण थोडं कांदो टाकूया. कांदो तुम्ही पूर्ण लालसर करून घ्या. आता हे बघा, जरा कांदो लालसर झालोसा तर आपण त्याच्यात ना वाटण घालूया. पण वाटणात मी मगाशी सांगू विसरले, त्याच्यात थोडीशी चिंच पण घातलेली असं. थोडंसं पाणी घालूया त्याचा. आपण मस्तपैकी उकळी येऊ दे. आता एका उकळी येऊ दे छानशी. तोपर्यंत तुम्ही म्हणतात की गोळ्याची आमटी म्हणजे काय, तर तुमका पुढची कृती मी सांगते. आता हे कांदो असा, त्या कांद्यात आपण बेसन घालूया. म्हणजे जेवढा हवा तेवढाच घालूया बेसन. तुम्ही पण जेवढा हवा तेवढाच तुम्ही त्याच्यात हे करा. त्याच्यात थोडीशी हळद, लाल तिखट, कारण आमटीत लाल तिखट असा पण एका थोडीशी चव येतं घातल्यामुळे. थोडीशी कोथिंबीर त्याच्यात आणि थोडंसं मीठ, कारण आमटीत पण मीठ असा वाटणात आपल्या, त्याच्यामुळे थोडीशी त्याच्यात चव येतं. थोडंसं जेवढं पाणी हवं तेवढंच पाणी घालून, तर घट्ट म्हणजे घट्ट नाही आणि पातळ पण नाही, असे गोळे त्याचे करू घ्या होय असं तुम्ही हे करून घ्या. हे बघा, असे तुम्ही ह्या करून घ्या तयार. आमटी तोपर्यंत उकळी येऊ दे. आता त्याका उकळी येलेली असा. ही बघा, उकळी येलेली असा. तर आता आम्ही ना हे गोळे करून छोटे छोटे ह्याच्यात सोडूया आपण. पूर्ण त्याला उकळी शिजून दे छानपैकी.
हे बघा आता उकळी इलेली असा आमटीक. तर त्याच्यात थोडी आपण कोथिंबीर घालूया. थोडी कोथिंबीर. अशी तुम्ही करून बघा. आवडली असा तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया उद्याच्या भागात. बाय बाय.